ये बारी ये करा हातो आएगी आप कांग्रेस पक्षाचा ये जगह चलो छोड़ के आओ इधर मेरे हाथ ये बच्चा दुआ इमरान क्या आपकी बात घड़ी में सरकार मोदी भाई तुम आगे बढ़ो तुमच्या प्रभागात आम्ही फार फिरलोय आणि राष्ट्रवादीकडनं नागरिकांनी फार अपेक्षा व्यक्त त्या ठिकाणी केलेल्या आहे. तुम्ही त्या समस्या सोडण्यासाठी तुम्ही सोडू शकता का जनतेने तुम्हाला निवडून दिलं तर? कसं असतं माहिती आहे का, वारंवार लोकांना संधी देऊन जर त्या प्रश्नांचे उत्तर भेटत नसतील किंवा समस्याचे निवारण होत नसेल तर लोक कंटाळतात, हो जनता कंटाळते. मग त्याकरता बदल हा नक्कीच व्हायला हवा आणि बदल झाला तर नक्कीच प्रश्नाचे उत्तर मिळतील, समस्याचे निवारण होईल. हे नक्कीच मी तुमच्या माध्यमातून माझ्या जनताला, माझ्या प्रभागाच्या जनताला सांगू शकतो. शादीखाना असेल, पाण्याची समस्या, ड्रेनेजची समस्या, अशा अनेक समस्या. सगळ्यात महत्त्वाचं बोलायचं ठरलं तर काय माहिती आहे का, ज्यावेळेस ह्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन किंवा ओपनिंग होती त्यावेळेस माननीय माझे मार्गदर्शक आमदार सतीश भाऊ चव्हाण साहेब, माननीय अभिजित भैया देशमुख साहेब, डॉक्टर गफ्फार कादरी साहेब, तसेच अनुराग भैया, मनीष भैया, तसेच माझे सर्व मान्यवर, माझे जे मार्गदर्शक आहेत डॉक्टर बाळासाहेब जी पवार, तसेच माझे सहकारी चारी उमेदवार या ठिकाणी उपस्थित होते. आणि माझे येथील या प्रभागातील जनता शेकडो हजारो लोकांनी इथं यावेळेस उपस्थित होते. त्यांच्या समोर त्यांनी माझे जे मार्गदर्शक आहे सतीश भाऊ चव्हाण यांनी एक शब्द दिला जनतेला का 15 तारखेला मतदान होईल, 16 तारखेला तुमचा विजय निश्चित होईल आणि 17 तारखेला मी या ठिकाणी शादीखान्याचं उद्घाटन मी करणार आहे. तर त्यांचा जो वादा आहे, आणि तुम्ही यापूर्वी देखील बघितलं असेल का अजितदादांचा जो वादा असतो तो नक्कीच पूर्ण करतात. कुठल्याही प्रकारचं त्यांचं आज दिलेलं कुठलंही वचन किंवा दिलेला शब्द अजूनही देखील तुटलेला नाहीये. पुन्हा खान की बाण हा चर्चा. कसं असतं माहिती का, त्यांना त्यांची हार दिसत आहे. त्यांना माहिती आहे का आपण आता निवडणूक कशी कोणत्या मुद्द्यावर लढवायची, कारण की त्यांच्याकडे विकासाचे मुद्दे नाहीच आहे. विकासाचे मुद्दे करण्यासाठी फक्त राष्ट्रवादी काँग्रेस भक्कम आहे, सर्रास आहे. परंतु कसं आहे माहिती का, त्यांच्याकडे मुद्दे फक्त हेच आहे, खान अथवा बाण, हिंदुस्तान पाकिस्तान, हिंदू मुसलमान, मंदिर मस्जिद, या व्यतिरिक्त त्यांच्याकडे कोणते मुद्दे असेल त्यांनी ते मुद्दे इथं निवडणुकीत वापरावे आणि मतदान घ्यावे ही मी त्यांना विनंती करतो. शेवटचा प्रश्न, जनतेच्या डोळ्यात तुम्ही पाणी पुसाल का? डोळ्याला पाणी देते. कसं झालंय माहिती का, भारतनगर असेल, गणेशनगर असेल, रेणुकानगर असेल, गारखेडा असेल, म्हणजे माझा जो प्रभाग आहे शिवाजीनगर, गजानन कॉलनी, साईनगर या ठिकाणी काय झालं माहिती का, नळ आलेले आहे पण त्या नळमध्ये जल नाहीये. तर सगळ्यात प्रथम मी माझे जे चारही उमेदवार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे, अजितदादाच्या नेतृत्वामध्ये, सतीश भाऊ यांच्या नेतृत्वामध्ये, अभिजित भैयाच्या नेतृत्वामध्ये आणि गफ्फार कादरी, तसेच बाळासाहेब पवारसाहेब आहे आदरणीय, त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही नक्कीच चारही उमेदवार इथं निवडून येणार आहे. आणि या ठिकाणी जे सगळ्यात ज्वलंत जो प्रश्न आहे पाण्याचा तो नक्कीच 6 महिन्यामध्ये बदलणार आहे. काय तुम्ही राष्ट्रवादीकडून तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे, काय भारतनगर विजयनगर हा परिसर जो आहे काय समस्या तुमच्या ज्या सुटल्या पाहिजे तुम्ही सोडू शकता? सर काय आहे ना, माझा आनंदनगर, भारतनगर, नवनाथनगर हा विकासापासून कोसो दूर राहिलेला परिसर आहे. गेल्या 25 वर्षापासून नगरसेवक तिथे निवडून येतात, सत्तेत बसतात, सत्ता भोगतात आणि कुठल्याही प्रकारचा विकास करत नाही. या अलीकडच्या काळामध्ये जर आपण बघितलं ना सर, माझ्या परिसरामध्ये महिला सुरक्षित नाही, टवाळखोरांचा मोठ्या प्रमाणात तिथं हे चालू आहे.
त्यानंतर सर्रासपणे अवैध धंदे चालतात. कुठेतरी हे थांबणं गरजेचं आहे. आणि आत्तापर्यंतचे जेवढे नगरसेवक निवडून आले ते सर्व बाहेरचे होते. ह्यावेळेस अजितदादांनी स्थानिकला प्राधान्य दिले आणि माझ्यासारख्या सर्वसामान्याला, म्हणजे एक सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलाला आज पक्षाने उमेदवारी दिली. म्हणजे खऱ्या अर्थाने अजितदादांनी एक सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम आदरणीय अजितदादांनी केलेलं आहे. मंत्री सुनील सावी जे आहेत त्या ठिकाणी जलदूत म्हणून त्यांना सर, माझ्या वार्डामध्ये सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे, ज्वलंत प्रश्न हा पाण्याचा प्रश्न आहे. आजही माझ्या परिसरामध्ये टँकरनीच पाणी पुरवठा होतो आणि तोही सुरळीत होत नाही. 10 दिवस माझ्या टँकरनी पण माझ्या भारतनगरची तहान भागवल्या जात नाही. अतुलजी सावे साहेब स्वतःला जलदूत म्हणतात, परंतु माझ्या आनंदनगर, भारतनगर, नवनाथनगर, गणेशनगर, मोतीनगरमध्ये पाण्याची आजही आम्हाला भटकंती करावी लागते. आजही माझ्या माता भगिनी हंडा घेऊन शिवाजीनगरमध्ये, पुंडलिकनगरमध्ये पाणी हंड्याने पाणी आणतात. ही सर्वात मोठी गंभीर समस्या आहे सर माझ्या, आणि मला हाच चेहरा मोहरा बदलायचा आहे. त्यासाठी माझं तुमच्या माध्यमातून हे सांगणं आहे की स्थानिकला यावेळेस प्राधान्य द्या. आणि सेना भाजपने जे उमेदवार दिलेत ते सर्व बाहेरचे आहेत, त्यांना ह्या समस्येची जाणीव नाहीत. ते 4 व्हीलरच्या गाडीमध्ये येतात. दादानी माझ्यासारख्या सर्वसामान्याला ही संधी दिलेली. किती वर्षापूर्वी राहता तुम्ही? मी जवळपास आता मला 30 वर्ष होता इथं. काय समस्या आहेत? इथल्या बेसिक समस्या आहे जे की पाण्याचा प्रश्न आहे, दुसरा आहे ड्रेनेजचा प्रश्न, तिसरा आहे लाईटाचा प्रश्न, आणि बरेचसे आता आमच्या प्रभागामध्ये बालवाड्या नाही आहे. लहान लहान मुले जे त्यांच्यावर संस्कार व्हायला लहानपणापासून सुरुवात पाहिजे ती बालवाडी नाही आहे. त्याच्यानंतर आता बरेचसे लग्न होतात पण इथं शादीखाना नाही आहे. मग त्यासाठी दादानी यांना सगळ्याला तो वादा केलेला आहे की आम्ही ह्या सगळ्या सुविधा तुम्हाला पुरवू. पण त्यासाठी आता गेले 25 वर्षापासून की इथले जे नगरसेवक राहिलेले यांनी कुठलंही काम केलेलं नाही. कारण की दर 5 वर्षाला येणार, यांना वचने देणार, सगळं काही आव्हान करणार की आम्ही हे देऊ ते देऊ, पण केलं तर काहीच नाही. दुसरी गोष्ट आता झाली शिवसेना किंवा BJP झाली, यांनी आजपर्यंत फक्त जातीचं राजकारण केलं. भगवा हिरवा, त्याच्यानंतर खानबान हेच त्यांचं चालू आहे आजपर्यंत त्यांनी कधी, दादा एकमेव असा व्यक्ती आहे की त्यांनी कुठल्याही जातीपातीला असं बाजूला केलं नाही, सगळ्याला सोबत घेऊन चालणार आहे. यांनी दादालाच बाजूला केलं ना, ते तर मोठा प्रश्न आहे ना. आता दादा सत्तेत, लोक काय बोलतात की दादा सत्तेत बसलेले, पण सत्तेत राहणं ही गरजेचं आहे ना. कारण की जर दादा सत्तेत नसले तर लोकांसाठी कामं करून करणार, जर विरोधात असले तर हे त्यांचे कामं करणार नाही. तर दादाकडे चावी आहे विकासाची, पण हे त्यांना कामं करून नाही देऊ लागले. त्यासाठी आता आपण कॉर्पोरेशन मध्ये दादाला निवडून देणं गरजेचं आहे ना. त्यासाठी आम्ही आता सध्याला सगळ्याला मोहसिन भाई, जयश्रीताई झाले, आडसूर सर झाले, आम्ही या सगळ्याला सोबत घेऊन चाललोय आता सध्याला. इतरही उमेदवार आहे, राष्ट्रवादीच कामं असे करू शकते. राष्ट्रवादी हा सेक्युलर पक्ष आहे, हा कुठल्याही जातीपातीचं राजकारण करत नाही. आता हे बाकीचे पक्ष फक्त जातीचं राजकारण करतात. आता सांगा, शिवसेनेनं सांगा किंवा BJPनं सांगा, कुठला मुस्लिम उमेदवार त्यांनी दिलेला आहे? ओपन आहे ना, ओपन मधून तुम्ही द्या ना, ते देत नाही. पण दादानी सगळ्या धर्माला सोबत घेऊन चालले. इथं त्यांनी SCचा उमेदवार दिला, मुस्लिम उमेदवार दिला, ओपन मधून एक कॅन्डिडेट दिला, OBCचा बी एक कॅन्डिडेट दिला. घड्याळ ही प्रभागाची वेळ बदलू शकते काय समस्याची? नक्कीच बदलणार. यावेळेला दादाचा वादा पक्का असणार आणि घड्याळ वेळ बदलणार. क्या मामूल तो यार, कुछ भी नहीं करे पहले आए हुए लोगों ने, अभी मोहसिन पटेल करेंगे, अब जो करना है। तुमने मोहसिन भाई को प्रभाग से उम्मीदवारी दी है? हाँ, लाएंगे सब चुन के उनको? इंशाल्लाह चुन के लाएंगे। चुन के लाएंगे। हाँ, तो उनको क्यों लाएंगे? उनको कार्यकर्ता अच्छा है वो। अच्छा कार्यकर्ता। इससे पहले कुछ काम करेगा उन्होंने? करे ना उन्होंने, चुनाव देख के डेनिस शुरू का, हो गए। नहीं डेनिस का करे, लाइटों का करे, करे हाँ सब करे उन्होंने, काम करे उन्होंने? करे अब देंगे चुन के लाए उनको? इंशाल्लाह चुन के लाएंगे। आने वाले 15 तारीख को हाँ। ये घड़ी को ये देंगे। नहीं होते हम तो काम कर दिए उन्होंने। वो क्या क्या इधर क्या समस्या है? शादी खाना और शादी खाना भी बनाना है, और शादी खाना, बच्चों का स्कूल, छोटे छोटे बालवाड़ी ग्राउंड है क्या है ग्राउंड। बच्चों के लिए? हाँ हाँ, अच्छा है क्या? अच्छा आहे. काय समस्या अशा ज्या याच्यात सुटू शकलेल्या नाही किंवा काय अपेक्षा आहे तुम्हाला? नवीन जे उमेदवार आता ते रिंगणामध्ये आहेत, सगळेच जण सांगते, प्रत्येक जण येतो की मी करेल करेल करेल, पण काय वाटतं? ये मौसम से उम्मीद है, अच्छा आदमी है, वो काम करेंगे। क्योंकि वो अपन देखे उनको, इसके पहले उन्होंने नए नगर सेवक नए होके भी यहाँ काम करे हुए उन्होंने। पुराने नगर सेवक वो लोगों को इतना काम कुछ दिखा नहीं अपनों को।
आते थे ये तक। आते भी नहीं, अपना कोई कांटेक्ट भी नहीं, गाँव में उनका कोई आना जाना इतना कोई था नहीं। इसलिए तुमने तुम्हारा जो उम्मीदवार खड़ा कर हाँ वो आदमी भी अच्छा है, वो क्या लगता है वो सवाल छोड़ेंगे? हाँ छोड़ेंगे, पक्का छोड़ेंगे, बिल्कुल। क्या है तुमच्या परमात्मा? अभी समस्या ये ये जो ड्रेनेज का पानी जो है तो नल के अंदर आ रहा है, नल के अंदर जो ना तो ड्रेनेज का पानी आ रहा है। हमारे सबसे बड़ी समस्या यही है। त्या देखील बेसिक प्रश्न देखील सोडू शकलेले नाही बाकीचे. कोई नहीं सर, सिर्फ वादे करके चल जाते। बीजेपी ने तो 15 लाख का वादा कर दी, बीजेपी वाले ने यार चुन के आए थे कि कोई 15 लाख देंगे। ओ हाँ, अभी तक आएगा अपने पास। अभी इलेक्शन आया तो खान पान का वो चल रहा है अभी। ये दादाजी एक वायद आदमी ऐसा है कि वो वादे पूरे करेगा। लाडली बनी हो जा दादा ने निकाली हुई है, श्रेय तो से ले रहे उसका। आता पंकजा मुंडे म्हणते आमचं विषय ते. नहीं नहीं तो दादा नहीं लाए हुए ना, सबको मालूम, पब्लिक को बेवकूफ बना रहे हो। हा, पण दादाचं नाव येऊन दिलं नाही पुढे येणे मग. तो दादा काम करते ना, नाम को उनको नाम की गरज नहीं है, वो काम करके बताते ना। बर बर. हाँ दादा विकास पुरुष म्हणता येईल. विकास पुरुष